आम्ही काळाचेही स्वामी आहोत. काळ आमच्या इशाऱ्यावर चालतो. आमच्या आज्ञेशिवाय मृत्यू सुद्धा एक पाऊल पुढे टाकू शकत नाही. त्याच्या मस्तकावर आमचा वरदहस्त असतो. त्याला स्पर्श करण्याची हिंमत मृत्यूतही नसते. जिथे महाकाल उभा असतो तिथे मृत्यू नतमस्तक होतो. परत फिर. परत फिर. इथून पुढे फक्त आमची आज्ञा चालते. एक पाऊलही पुढे टाकू नकोस. वेदवर आमचा वरदहस्त आहे. शतायुषी हो म्हणून आम्ही त्याला आशीर्वाद दिलाय. मृत्यूही आमचं वचन मोडू शकत नाही. आमचा शब्द म्हणजे नियतीने दिलेला अंतिम निर्णय असतो. वेद बाळा. आम्ही आजोबा तुम्हीच मला वाचवलं. तुमच्यामुळे मी परत आलो. दीर्घायुषी हो बाळा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जीवन हे देणं आहे, ते समजून जग. श्रद्धा ठेवली आणि चमत्कार घडला. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी मला क्षमा करा. मी तुमच्यावर अविश्वास दाखवला. स्वामी मला क्षमा करा स्वामी. सर्वात मोठा अपराधी तर मी आहे. माझ्या संशयाने मला आंधळ केलं होतं स्वामी. मला क्षमा करा. क्षमा त्यालाच मिळते जो मनापासून चूक मान्य करतो आणि सुधारण्याचा प्रयत्न करतो. रेणुका, तुझ्याकडून जो उपाय करून घेतला त्या उपायामुळेच वेदचा आजार बरा झाला. त्याच्या हृदयातलं छिद्र भरून आलं.
अगं विष्णू म्हणजे धन्वंतरी, आणि धन्वंतरीच असा एखादा आजार बरा करू शकतो. म्हणून तुझ्याकडून सेवा करून घेतली. तुला योग्य वेळी उपरती झाली हे महत्वाचं. राहता राहिला प्रश्न काळाचा, त्याला आमच्या महाकाल रूपाने पळवून लावलं. अंबादास, आम्ही तुझी परीक्षा घेत होतो आणि त्या परीक्षेच्या निमित्ताने वेदच्या आयुष्यातल्या नकारात्मकता बाहेर काढत होतो. आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं, काही जरी झालं तरी तुमची श्रद्धा ही कातळासारखी असायला हवी. रेणुका चुकली, पण तुझी श्रद्धा तशीच राहिली. स्वामी, खरंच मी चुकले. मी पुन्हा अशी चूक करणार नाही. अंबादास, वेद गेल्यावर सुद्धा तू आम्हाला सांगत राहिलास की आमची तुमच्यावर श्रद्धा आहे. तुम्ही वेदला आमच्यापासून लांब होऊच देणार नाही. आणि ह्या श्रद्धेमुळे सगळं बदललं. श्रद्धेच्या जोरावर तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता, पण श्रद्धा ही डोळस असायला हवी. पण चुकीच्या लोकांच्या मागे लागाल तर अधःपतन निश्चित आहे. शिवशंकर शंभो. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सुंदरा. समर्थ. आज आमच्या नामाचा नाही, विठ्ठल नामाचा गजर करा. विठ्ठल नामाचा गजर. स्वामींची आज्ञा आहे ना, मग करूया गजर. बर चला. विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. तुमच्या कपाळावर बघा, विठ्ठलाचा टिळा उमटलाय. गयाते, अहो खरंच की. हो की. सुंदरा मावशी, अहो तुमच्याही कपाळावर टिळा उमटलाय. काय? खरंच की. पण स्वामी, हे कसं घडलं? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी येत नाही. बंधनापासोनी उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाशे. तुका म्हणे देह भारीला विठ्ठले,
काम क्रोध केले घेरिते. खरंच विठ्ठलाचं नाव घेताना, त्याचं ध्यान करताना आपल्या शरीराच्या प्रत्येक कणात विठ्ठल भरतो. आपण स्वतः विठ्ठलमय होतो. भक्ती केवळ शब्दात नाही, तर ती अस्तित्वात उतरली तर चमत्कार घडतो. खरंच आपली तेवढी पुण्याई नाही आणि सामर्थ्यही नाही की साक्षात विठ्ठलाचा टिळा आपल्या कपाळी उमटावा. हे फक्त स्वामींच्या कृपेमुळे शक्य आहे. अशक्य ते शक्य करणं हे सामर्थ्य केवळ स्वामी देवांमध्येच आहे. फक्त आमचंच नाही, तर आमच्या भक्तांच्या भक्तीतही तेवढंच सामर्थ्य असतं. आम्ही फक्त योग्य वेळी योग्य त्या भक्ताला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो. त्याची भक्तीच त्याचं निमित्तही ठरतं आणि माध्यमही. स्वामी स्वामी स्वामी, अहो न्याहारीची वेळ झालीये. न्याहारी न करता कुठे निघालात तुम्ही? आता जो अनुभव तुम्हाला आला तोच अनुभव आमच्या आणखी एका भक्ताला येणार. त्याच्याच प्रवासाची सुरुवात करायला चाललोय. अगं एकतर विठ्ठलाचं तरी नाव घे, नाहीतर स्वामींचं तरी नाव घे. दोन्ही नाव एकत्र कशाला? का स्वामी आणि विठ्ठल वेगळे आहेत का? बरं, पण एवढं दूध कशाला घेतेस? ते मी फक्त स्वामींनाच सांगणार. ठीक आहे, तू जे काही करतेस ते विठ्ठलाला समर्पित करतेस. काहीतरी त्यांचीच सेवा करणार असशील. श्री हरी विठ्ठल जय हरी. हरिप्रिया, घेतलंस का दूध? हो आई, घेतलं दूध. तुमची मुलगी ठार विठ्ठल वेडी आहे हो. ते आजचं थोडी आहे, लहानपणापासूनच विठ्ठल वेडी आहे ती. उठता बसता श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल याच नावात रमलेली असते ती. दादा, तुम्हाला माहिती आहे ना माझं नाव काय? हो माहितीये ना, हरिप्रिया. श्री हरी विठ्ठल. दादा, स्वामी विठ्ठल या नामात माझ्या नावातलं हरी पण आहे आणि विठ्ठल सुद्धा आहे. तो मला प्रिय आहे आणि मी त्याची प्रिय. म्हणूनच तर त्याच्या नावासोबत मला माझं नाव जोडायला आवडतं. असं विठ्ठलाचं वेड मी आजवर कधीच पाहिलं नव्हतं. विठ्ठल तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. दादा, तुमच्या तोंडून तर स्वामीच बोलले. माझी एकच मनोकामना आहे आणि ती स्वामींना माहिती आहे. चला येतो मी. आई, स्वामींकडे जायचंय ना आपल्याला? श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. स्वामी देवा, आज अचानक मीरेचं भजन, काही विशेष कारण आहे का? आज एका मीरेची भेट होणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी तुमच्याकडेच येत होते. माहिती आहे आम्हाला. काल मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती होती आणि तो एक दिव्य आवाज. तो म्हणाला, विठ्ठलाची सेवा कर, विठ्ठलाला दुधाचा अभिषेक घाल. पण दुधाचा प्रत्येक थेंब विठ्ठल ग्रहण करेल याची काळजी घे. स्वामी, दुधाचा अभिषेक तर मी घालेन, पण हे कसं शक्य आहे? दुधाचा प्रत्येक थेंब विठ्ठल कसा ग्रहण करणार? अभिषेक केल्यावर दूध तर वाहून जाणार ना? शिवशंकर शंभो.
घाल अभिषेक. विठ्ठलानी सेवा करायला सांगितले ना, मग घाल अभिषेक. तो ग्रहण कसा करायचा हे तो विठ्ठल बघेल. तू घाल अभिषेक. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल समर्थ विठ्ठल स्वामी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. स्वामी स्वामी हे कसं शक्य आहे? सगळं दूध विठेमध्ये सामावलं. जिथे श्रद्धा असते ना तिथे नियम मोडतात आणि चमत्कार घडतो. तुझी सेवा पूर्ण झाली बाळ. हो स्वामी, तुम्ही माझी सेवा विठ्ठलापर्यंत पोहोचवली. स्वामी स्वामी तिला जे हे स्वप्न पडायला लागलेत त्याचं कारण काय? सेवा करून घ्यायची म्हणून की यात काही संकेत आहे? हा विठ्ठलाचा संकेत आहे नारायणी. हळूहळू उलगडेल सगळं. बाळा, ही वीट घरी घेऊन जा. श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल समर्थ विठ्ठल स्वामी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. हरीची प्रिया, हरिप्रिया. हरीला विठ्ठलाला मिळवणं एवढं सोपं नसतं. तुझ्या स्वप्नांना परिस्थितीची झळ बसणार आहे.